श्रीराम नमस्कार. गुरुविचार आणि ज्ञानसुक्त भाग 5. जेव्हा बागमार काकांनी आपल्या ज्ञानसुक्त या समूहामध्ये ग्रुपमध्ये उदान ह्याविषयी एक थोडासा लेख लिहिला होता, त्या अनुषंगाने डॉक्टरांचं, वैद्यराजांचं माझं उदाहरण आठवत नव्हतं 1-2 दिवस, पण आठवलं म्हणून आता आज रेकॉर्डिंग करायचं ठरवलं. मुळामध्ये गुरुप्राप्ती ही खूप महत्त्वाची आहे. हे मी जेव्हा डॉक्टरांशी बोललो, वैद्यराजांशी बोललो, आमचं बोलणं आपलं जसं संस्कार किंवा स्वाहाकार ह्या गोष्टीतनं चालू होतं. त्यानंतर बरेच दिवस बोलणं नव्हतं झालं. मग नंतर एकदा जेव्हा बोलणं झालं तेव्हा वास्तविक सर्व प्राण याची माहिती त्यांनी दिली. पण आत्ता जसं ठरवलं आहे की बागमार काका SMS लिहितील, करतील, त्या अनुसरून मला आठवलेल्या गोष्टी किंवा आठवणाऱ्या गोष्टी ह्या आपल्या सर्वांना सांगायच्या आहेत. तेव्हा वैद्यराजांनी एक उदाहरण मला सांगितलं होतं की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु हा खूप महत्त्वाचा असतो. आपण गुरु हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा वास्तविक सर्वांच्या डोळ्यासमोर अनेक प्रकारचे संत गुरुच्या म्हणजे प्रतिमेत आपण बघत असतो. साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, स्वामी आहेत, शंकर महाराज आहेत, अजून कोणी आहे, आणि काही वैयक्तिक गुरु असतात. पण वैद्यराजांच्या दृष्टिकोनातनं गुरु हा ज्ञानाचा प्रकाश अशी व्याख्या होती. आणि नुसती तेवढी व्याख्या नव्हती, तर जो संयम शिकवतो, जे तत्व संयम शिकवतं, आणि संयम शिकवल्यानंतर जे प्रकाशाची वाट बघायला शिकवतो, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की जो प्रकाशाची वाट पाहायला शिकवतो ते म्हणजे गुरु. मनुष्य जीवनामध्ये येणारे अनेक प्रसंग रोजच्या जीवनात आपण सामोरे जात असतो. जसे अनेक विचार, मन अस्वस्थ, गोंधळून अवस्थेत असणारी परिस्थिती. आणि इथं बागमार काकांनी त्या उदाहरणात दिलं की नदी ज्याप्रमाणे जेव्हा पूर येतो नदीला, आणि आपण सर्वांनी आत्ता ह्या 2-3 दिवसात पुण्यातल्या अनुभवलेलं आहे की पूर आल्यानंतर काय होतं. आणि जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा तिच्या रस्त्यामध्ये म्हणजे तिच्या वाटेमध्ये असणारे भले भले, चांगले वाईट अडथळे ती स्वतःबरोबर घेते आणि पुढं घेऊन जाते, त्याला बुडवून टाकते. आणि हे असेच विचार मनुष्याच्या मेंदूतनं विचारांद्वारे ह्या नदीचा प्रवाह होत असतो. अनेक मनुष्याचे गुण आहेत आणि ते प्रत्येक गुण त्या परिस्थितीच्या अनुसरून मनुष्य विचारधारा त्याची प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते. रागीट असते, काही जण सात्विक असतात, काही तमोगुणी, रजोगुणी. प्रत्येक माणसाची विचार आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची पद्धत ही वेगळी आहे. मग प्रत्येक माणसाला नदी जर म्हटलं आणि मनामध्ये उत्पन्न झालेला विचार, आपण नदी मुळातलं पाणी धरू आपण असं की ते जर आपण वेळीच शांत केलं नाही किंवा आपण हे समजून घेतलं, मुळात त्या SMSद्वारे समजून काय घ्यायचं आहे की जीवनामध्ये कधीही महापूर येऊ शकतो. पण नंतर असं दिलेलं आहे की जेव्हा नदीचं पाणी ओसरतं तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये हानी झालेली असते आणि परत ती नदी आपल्या मार्गाने प्रवाहित झालेली असते. तर वास्तविक हे उदाहरण मनुष्याच्या विचारधारेशी निगडित आहे की मनुष्याच्या विचारधारेमध्ये जर गोंधळ उत्पन्न झाला
तर ह्या महापुरासारखा होतो. मनुष्य रागीट बनतो, मनुष्याचा रजो तमोगुण अतिशय वाढतो, चिडचिडेपणा वाढते, अस्वस्थतापणा शरीरातला देहातला वाढतो आणि त्या नदीप्रमाणे मनुष्य प्रवाहित व्हायला लागतो अधोगतीकडे. आणि मग रस्त्यात येणारी त्या नदीच्या पात्रात जशी वेगवेगळी गोष्टी असतात, गाड्या असतात, घोडे असतात, काय जे काय उभे असते, झाडं असतात, हे सगळं जसं ते बुडवून जातं किंवा स्वतःबरोबर त्याचा नाश करतं, तसं मनुष्याच्या विचार जर बिघडले, मनुष्याचं मन जर अस्वस्थ झालं आणि ते जर मेंदूकडनं त्या गोष्टी प्रवाहित झाल्या, तर त्या देहामध्ये आपल्या असणाऱ्या ऑर्गन्सवरती परिणाम करतं, त्याचं नुकसान करतं, विचारांमध्ये नुकसान करतं. मग आपण म्हणतो की रक्तदाब आहे, मधुमेह आहे, विकार आहेत, अनेक रोग आहेत. तर या सर्वांचं मुळात कारण आहे अस्वस्थतापणा. मग ह्या अस्वस्थतेमुळे जेव्हा तुमचा विचार आता अस्वस्थता जायला कशी पाहिजे, म्हणून गुरुचं जीवनामध्ये महत्त्व आहे. परत एकदा सांगतो, वैद्यराजांच्या दृष्टिकोनातून माझ्याशी झालेलं संभाषण मी नेहमी सांगतो की माझ्याशी काय संभाषण झालं ते मी सांगत असतो. कदाचित इतर विद्यार्थ्यांशी किंवा इतर जणांशी त्यांचं संभाषण वेगळं असू शकतं, पण गुरु म्हणजे कोणी एक व्यक्ती नसून गुरु म्हणजे तुमच्या अंतर्मनात असलेलं ज्ञान आहे आणि स्थिरता हा प्रकाश आहे. आणि हे दोन्ही म्हणजेच गुरु आहे. आता कसं, तर आपण प्रकाशाची वाट बघू नये. प्रकाश हा असतोच, म्हणजे देहामध्ये स्थिरता ही मुळामध्ये असतेच, पण मनुष्याचे विचार हे जेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत होतात किंवा मनुष्य हा कायम अस्वस्थ राहतो, तेव्हा हे एका काळाप्रमाणे म्हणजे काळ रात्रीप्रमाणे असतात. अनेक गोष्टी बरोबर घेऊन येतात, पण जेव्हा काही क्षणांनी आपण जसं रोजचं दिवस रात्र हे गणित आहे तसं हा अंधार संपतो, तर अंधार संपतो त्या क्षणी त्या प्रकाशमानाची आपल्याला जाणीव होते, म्हणजे त्या प्रकाशाची जाणीव होते. म्हणजे प्रकाश हा स्थिरता ही आपल्या देहामध्ये असतेच, फक्त तिथपर्यंत पोचायचं आहे. मग इथं जसं बागमर काकांनी सांगितलं की नदीचं पाणी जेव्हा ओसरतं आणि उदान हा जेव्हा शांत होतो किंवा मार्ग व्यवस्थित शांतपणे मार्गस्थ होतो, म्हणून त्यांनी दिले उदान इज इक्वल टू गुरु, असं त्यांनी त्या SMS दिलेलं आहे. म्हणजे विचारांमधला उदान जर तुमचा शांत झाला तर ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. आणि मुळात ज्ञानाची प्राप्ती म्हणजे काय, प्रत्येक जण शिकलेलाच असतो, पण स्थिरता ही आपल्याला जाणवायला पाहिजे, त्याला ज्ञानाची प्राप्ती म्हणतात. मग इथं वैद्यराजाने सांगितलं की जेव्हा ही अवस्था प्राप्त होते, गुरुची अवस्था, परत एकदा सांगतो मी, का 10 वेळा सांगतोय की वैद्यराज मला कायम म्हणायचं की मनुष्य हा स्वतःचा गुरु असतो, म्हणून देहधारी धरू नका. की गुरुची जेव्हा प्राप्ती होते, त्या ज्ञानाच्या प्रकाशाची स्थिरतेची जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा देहामधनं एक नाद ऐकू यायला लागतो आणि हा नाद त्यावेळी तुम्हाला शांत करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं मनुष्य शांत होतो. ही एक नादाची कृती आहे. आणि हा नाद पहिल्यांदा मोठ्याने ऐकू येतो. मग जसजसं त्या गुरुतत्वाशी तुम्ही एकरूप होता, तसा तो नादाचा ध्वनी, नाद म्हणजे ध्वनी नाही, नादाचा ध्वनी
हळूहळू त्याचा आवाज कमी होत जातो आणि एक दिवस तो पूर्ण बंद होतो. देहामध्ये ऐकू येणारा नाद हा एक दिवस पूर्ण बंद होतो आणि एक प्रकारचं डोळे मिटल्यानंतर बिंदू दिसायला लागतो, नील बिंदू दिसायला लागतो. नादाचा आवाज जेव्हा कमी होतो तेव्हा मन स्थिरतेकडं जायला लागतं. म्हणजे मनुष्य हा गुरुतत्वाशी एकरूप होतो. मनुष्य जर पाणी असेल आणि ते तत्व म्हणजे गुरु म्हणजे दूध असेल, तर आपण जेव्हा पाणी दुधात मिसळून जातो तेव्हा पाण्याचं अस्तित्व राहत नाही, त्याला दूधच म्हटलं जातं. अगदी तुम्ही काठोकाठ थोडंसं एक चमचा सोडून जरी पाणी घेतलं आणि एक चमचा दूध घातलं तर क्षणात त्याचा रंग बदलतो. कोणालाही दाखवलं तर म्हणेल दूध आहे. याचा अर्थ असा की गुरुतत्व हे कानातनं असो नाही तर मनातनं असो हे काम हे करतंच आणि स्वतःचं अस्तित्व दाखवतं. मग हा बिंदू जेव्हा मनुष्याला डोळे मिटल्यानंतर समोर दिसायला लागतो, ते वैद्यराज म्हणाले वास्तविक तो मनुष्याच्या डोळ्याच्या आत असतो, त्याला नील बिंदू असं म्हटलं जातं म्हणतात. पण तो आपल्याला दिसतो बाहेर. मग त्या बिंदूवरती आपलं विचार एकाग्र करायचं आहे आणि मग जे मनाची अवस्था होते तिला चिन्मय अवस्था असं म्हटलं. म्हणजे आता हेच अजून एक बागमार काकांचं उदाहरण होतं नंदादीपाचं, की नंदादीपमधली ज्योत जर थोडीशी भडकली तर आपण ती नंदादीपाच्या बाजूला असलेली काचेला काजळी धरते. मग हे मनुष्य देहातलं विचारातलं चैतन्यमय गुरुतत्व जेव्हा त्याला काजळी लागते, म्हणजे आपण गुरुतत्वांच्या विचारावर जात नाही, तेव्हा मनुष्य देहाच्या भौतिक देहाच्या भोवती जी काजळी लागते त्यांनी तो अंतर्मनातला असलेला प्रकाश बाहेर पडणं बंद होतं आणि मनुष्याची वैचारिकता भरकटते. जसं त्या नंदादीपाचा ती ज्योत त्याचा प्रकाश बाहेर पडत नाही, अगदी तसं. पण जशी तुम्ही ती काजळी साफ करता, म्हणजे मनाची जी गोष्टी नको आहेत, वाईट गोष्टींची काजळी ही जेव्हा तुम्ही साफ करता तेव्हा देहामधले असलेलं गुरुतत्व प्रकाश रूपाने हे बाहेर प्रकाशित होतं आणि जे समाजामध्ये प्रकाश देतं. घरामध्ये लावलेले दिवे आणि आपण संध्याकाळी घरात देवाजवळ लावलेला नंदादीप, ह्याचा जर प्रकाशाचं दोन्हीकडचं वर्गीकरण किंवा दोन्हीचं आपण गणित मांडायचं म्हटलं तर ह्याची अवस्था किंवा ह्याचं चैतन्य हे वेगळं असतं, जे घरातल्या ट्यूब किंवा बल्बला नसतं. घरातले ट्यूब आणि बल्ब म्हणजे तुम्ही बाह्य जगतामध्ये इतर लोकांचे जे विचार ऐकता त्यांना हे म्हणजे बल्ब आणि ट्यूबसारखे आहेत. पण तुम्हाला जो व्यवस्थित ज्ञानी मार्गाने, जसं वैद्यराजांनी ज्ञानानी सर्वांना पुढं नेलं, तो गुरुतत्व स्वतःचं चैतन्य स्वतःची ज्योत ही विशिष्ट पद्धतीने तेवत असते आणि त्याचाच प्रकाशाचा त्या विद्यार्थ्याला, त्या प्रत्येक माणसाला त्या तेजोमय अवस्थेचा अनुभव होतो. ह्याला शक्तिपात म्हणतात. की गुरुतत्वाची आपल्याला झालेली जाणीव, बाहेर गेल्यानंतर नुसतं हात ठेवला आणि शक्तिपात केला असं होत नाही. देहामध्ये जसं, तेव्हा मला एक शब्द त्यांचा आठवतोय की देह हा जेव्हा सत्पुरुष हे जेव्हा देहातनं बाहेर येतात, आपण किती वेळा वाचलं असेल, ऐकलं असेल की हिमालयातले तपस्वी हे देहातनं बाहेर येतात. कारण ती अवस्था ते प्राप्त करतात तेव्हा त्यांना देहामधला नाद ऐकू येत नाही, बिंदू ऐकू येत नाही, चिन्मय अवस्थेत ते जातात आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना माहिती असतं हा देह म्हणजे मलमूत्रांचा असलेलं एक गटार आहे, एक तो नाला आहे की जे मलमूत्रांनी भरलेला आहे. मनुष्याचा प्रत्येक देह, आपल्याला कपाळाला घाम येतो, डोळ्यामध्ये घाण येते, नाकामध्ये शेंबूड येतो,
अजून त्वचेमधनं काही बाहेर पडतं, केसांमधनं बाहेर पडतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मलस्वरूपातच बाहेर पडलं जातं. म्हणून आणि मनुष्याचा जन्म हा मलातनंच होतो. म्हणून आणि ह्याला उपनिषद आणि आयुर्वेदाने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे. म्हणून मनुष्य हा देहाला किंमत न देता आतल्या असलेल्या चैतन्यमय अवस्थेची जी जागृती आहे ही या प्रकाशमार्गे आपल्याला होते. मग गुरु जेव्हा शक्तिपात योग करतात, परत सांगतो मी का शब्द मुद्दाम 10 वेळा वापरतोय की आपल्या समोर येणं गरजेचं आहे की ज्ञान आणि प्रकाश, अंतर्मनात उत्पन्न झालेला प्रकाश आणि ज्ञान हे आपल्याच देहावरती शक्तिपातात प्रयोग करतात. फक्त त्याची जाणीव, जसं म्हणतो की घरामध्ये ट्यूबलाईट लावलेली आहे, MACBचं कनेक्शन आलेलं आहे, फक्त जो स्विच आहे तो दाबलात की तुम्ही बल्ब लागणार आहे. तसं म्हणजे आपण एक विद्यार्थी आहोत, चैतन्यमय अवस्था आहे, ते वीज गृह आहे, आपण बल्ब आहोत, ट्यूब आहोत आणि वैद्यराज हे ते बटन आहेत. ते चालू केलं की त्यातली त्या चैतन्यमय अवस्थेतली ऊर्जात्मक ज्ञान हे आपल्यापर्यंत येतं, ते त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. म्हणून नाद आणि बिंदू आणि चिन्मय ह्या 3 अवस्था तेव्हा अशा प्रकारे त्यांनी मला सांगायचा प्रयत्न केला. पण तेव्हा मला त्यांना प्रश्न होता की म्हणजे बाहेर आपण ज्यांना गुरु मानतो ते त्यांना मानू नये का, किंवा मग गुरु ही काय अवस्था आहे. मग ती काय त्यांचं उत्तर आलं हे मी पुढच्या भागात सांगेन. श्रीराम.